आदर्श सहकारी पतसंस्थेसंदर्भात माजी खासदार इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे। 10 महिने झाले असून आमच्या समस्यांची आठवण करून देण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांचं स्वागत करणार आहे, अशी प्रतिक्रिया इम्तियाज जलील यांनी दिली आहे। तसेच लाडली बहीण योजनेवरून इम्तियाज जलील यांनी सरकारवर टीका केली आहे। लाडली बहिणीला 1500 फुकट का देत आहे? निवडणुकीत आम्हाला मतदान करण्यासाठी हे पैसे दिले जात आहे। उद्या आम्हाला वेळ दिली नाही तर ठेवीदार कुठे कुठे त्यांचं स्वागत करतील पहा, असा इशारा इम्तियाज जलील यांनी दिला आहे। की जसं हे बहिणी सांगितले मावशीने, नियमाप्रमाणे कॉर्पोरेटिव्ह ऍक्ट मध्ये बँक जेव्हा बोलते तर 3 महिन्यामध्ये ते इन्शुरन्सचे जे 5 लाख रुपये ते आरबीआयचे गाईडलाईन्स आहे, ते 5 लाख रुपये सर्व ठेवीदारांना मिळायला पाहिजे। त्यांचे 1 कोटी रुपये असू द्या किंवा 50 लाख, ते 5 लाख रुपये इन्शुरन्सचे। आता हे जे आहे ती बँकेची, तर का त्यांना नियमाप्रमाणे आरबीआयचे गाईडलाईन्स आहे तर 5 लाख रुपये कमीत कमी ते मावशीला मिळाले? त्यांच्याकडे सर पैसे आहेत बरं का, पण त्यांची द्यायची इच्छा नाही आहे। आम्ही प्रशासकाला विनंती केली की बुवा आम्हाला पैसे आमचे वापस द्या, पण त्यांनी म्हणाले आम्हाला बँक जेव्हा सांगेल तेव्हा आम्ही देऊ म्हणा, पण त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचं दिलेलं नाही, आश्वासन केलेलं नाही। आता एक चांगली गोष्ट हे आहे की एमपीआयडीचं प्रपोजल बँका संदर्भात ही पवार साहेबांनी सांगितलेले आहे की ते प्रोसेस एमपीआयडी बँकेच्या संदर्भात, कारण बँकेची खूप मोठी प्रॉपर्टीज आहे त्यांची आणि ते शहरामध्येच आहे, तर ते खूप लवकर विकता येईल आणि सगळे डायरेक्टर जे पतसंस्थेचे आहे ते डायरेक्टर्स बँकेमध्ये आहेत। आदर्श सहकारी पतसंस्थेच्या संदर्भात आणि बँकेच्या संदर्भात जे काही आपल्याला छत्रपती संभाजीनगर पोलीस EOWमध्ये आर्थिक गुन्हे शाखा याच्यामध्ये गुन्हे दाखल झालेले होते, त्याच्यामध्ये ठेवीदार आणि त्याचबरोबर ती माजी खासदार श्री इम्तियाज जलीलजी यांचं एक शिष्टमंडळ आमच्याकडे कार्यालयामध्ये भेटण्याकरता आलेलं होतं। त्यांच्या काही अडीअडचणी होत्या, त्यांचे काही प्रश्न होते, त्याच्याबद्दल सविस्तर त्यांची चर्चा झाली। त्यांचे जे काही भावना होता त्यांनी सविस्तरप्रमाणे या आमच्याकडे व्यक्त केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये पोलिसांनी जी काही कारवाई केलेली त्याच्याबद्दल त्यांचं समाधान आहे। ठेवीदारांचे पैसे परत मिळण्याबाबत त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत आणि जे काही मिळालेले नाहीत त्याबद्दलचे प्रश्न होते, त्याच्याबद्दल सविस्तर आमची चर्चा झाली। या बाबतीमध्ये निश्चितच पोलीस प्रशासनाकडून येणाऱ्या दिवसामध्ये इतर जे विभाग आहेत त्यांच्याशी कोऑर्डिनेशन करण्यात येईल आणि एक संयुक्तिक बैठक त्यांच्याकडून आमच्याकडून आयोजित करण्याचं आम्ही नियोजित केलेलं आहे, जेणेकरून या ठेवीदारांना त्यांच्या ठेवीच्या संदर्भात आणि पैसे परत मिळण्याच्या बाबतीमध्ये जे काही प्रशासकीय लेवलवरती कारवाई करणे गरजेचं आहे ते आमच्याकडून केलं जाईल। उद्या ते आंदोलन करणार होते, म्हणजे प्रत्यक्षरित्या ताफा अडवणार होते असं नाही, त्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांची वेळ मागितलेली आहे आणि मुख्यमंत्री महोदयांची वेळ त्यांना निवेदन देण्याकरता आम्ही मिळवून देणार आहोत।